भाई जेमतेम फक्त 4 वाजले आणि वातावरण बघा एकदम रोमॅन्टिक वातावरण आहे. आता रोमॅन्टिक का तर कपल लोक असतात ते बोलतात पावसाळ्याचं वातावरण असलं की रोमॅन्टिक असतो. पण आता तो कारण काय आहे तो आपल्याला भाऊ माहिती नाही, तो त्यांनाच माहिती. वातावरण एकदम मस्त आहे, शांत आहे. पण संध्याकाळची वेळ आहे आणि सध्या आता हंगाम आला आहे कुठला भाजीपाल्याचा. म्हणजे लोक आता डोंगरावर भाजी लावतात. कारण मे महिन्याची एंडिंग आलेली आहे. आता पावसाचं आगमन होईल. म्हणजे त्याच्या अगोदर काही लवकरच म्हणजे शिपण्यावरची जी भाजीपाला लावतात ती लोक शिपायला वगैरे येतात पाणी घेऊन. त्याच्यामुळं ह्या टायमिंगला शक्यतो आंबे कमीच भेटतात. आणि सकाळच्या टायमिंगलासुद्धा तशीच अवस्था असते. हे मधल्या पिरियडमध्ये शक्यतो कोण जास्त येत नाही. म्हणजे मधल्या पिरियडमध्ये उन्हामध्ये आलो तर आंबे जास्त भेटतात. तर बघूया, आज किशोर नाकवा आला आहे आणि त्याला आंब्यांची चाहू लागली. आणि तो माणूस कसा आहे, प्रत्येक सिजनेबल फ्रूटचा आनंद घेणारा माणूस आहे. आणि तो बोलला की आज येतो आहे मी आंब्याला, तर त्याला घेऊन आलो आहे. आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. वारुल बघा कसा मुंग्यांचा एकदम, कुठली डिग्री नाही काय ना बघा. इंजिनियर बघा कसा आहे, नैसर्गिक एकदम. बाजूलाच 2 पडले बघा कसे. खरं म्हणजे आता फुल सीझन चालू आहे. आंबे पूर्ण म्हणजे सगळीकडेच पिकलेले आहेत. आणि पावसाचं वातावरणसुद्धा बघा, म्हणजे जवळपास आता मे महिन्यात संपत आले आणि पाऊस कधीही येऊ शकतो. आणि पावसाच्या सुरुवातीला वाराही जोरदार येतो. म्हणजे एकदा वारा आला की आंबे गळून जातील पूर्ण. किशोर नको काय ऐकत नाही, पार जालका बिलकट्याने घुसून आंबे खात. आपल्या अगोदर पण कोणतरी गँग आलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला जरा आता धावपळ करायला लागेल. कारण किशोर नाकवा यावर्षी पहिल्यांदाच आलेला आहे आणि त्याला नाराज करता येणार नाही. त्याला कामापुरते आंबे भेटून दिलेच पाहिजे. सावली नावाला पडली आहे, पण पूर्ण असा घाम निघतो आणि हवाच नाही लागत. बेकारच एकदम. पाऊस कधी 2-3 दिवसात टपकल असे अंदाज आहे. कारण 2-3 दिवस असंच नुसता वातावरण असतं, एकदम ढगाळ वातावरण असतं. तर आहे ते बघ, तास आहे ते बघ, एकटाल बस. पहिले टेस्ट करू, एक टेस्ट कर पहिले, बघ पहिला गोड आहे का नक्की. खास आंब्यानं आलतो का शावला ना? शावला ना तू पहिलीच शावला नाही. बरोबर, तुम्ही पावसाच्या सुरुवातीच्या अगोदर काढला काम रे. मामूने काढला. लाले आहेत बघ. गोर असला तरच घे, नाही तर पुढे जाऊ, भेटतील रास आंबा आपल्याला तिकडे. पहिला खाऊन बघ, गोड असला तर घे, नाही तर फेक. लागला काय तर अजून आपलं लय डोंगर चाराच आहेत भाऊ. किशोर नाकवा लगेच थकला. हा भैया हा मेरे को लेके चल बोलता. गोन त्याचे चक्र गोण उचलायला काय भैया. त्याला सांगला होतास काय? किशोर नाकवाला एके डोंगरावरच दम लागला बघा.
अजून त्याला 2-3 डोंगर चढवते. मेहनत काय असते आंबे गोळा करण्याची ते त्याला आज दाखवून देतं. काय बोलतं, कसं वाटतंय हा? आलास पण पाऊस घेऊन आलास रे. एवढे दिवस पावसाचं वातावरण अजिबात नव्हता. तुझी एंट्री मारलीस ना लगेच पाऊस आला. तिकडे बघ कसला भरलाय बघ. वरती बघ लाइटिंग बघ. फणस मालकीच आहेत, आपल्या लोक मारतील. त्याच्यावर साईज बघ, लाइटिंग बघ. लाइटिंग आहे नुसती, लय भरल्या नुसत्या. यातल्या बहुतेक या बारक्याच असतील मला तर वाटते. फुल पावसाचं वातावरण झालं आणि पाऊस कधी पण येऊ शकते. किशोर नाखवा आलाच पहिल्यांदा आणि पाऊसच घेऊन आला. आहेत पण फुटलेलं आहे, जसं खराब आहे. कोणतरी गेला असेल मग अशी दुपारी. कसला होता खराब आहे पण. चल इकडशीच जाऊया. इकडे लांब होईल, इकडे या. आंबा गोळा करण्याची मेहनत काय असते ती आज किशोर नाखवाने बघितली. दमलास? येऊशे पिशवीन थांबला लगेच. जेमतेम 5 वाजले आणि असं जसा वाटतं असा अंधारच पडला एकदम बेकारच. आणि ढगांचा पण आवाज यायला लागला, त्याच्यामुळे पाऊस कधीही कोसलं काय सांगता येत नाही बाबा. तिकडे क्लायमेट बघा, एकदम ढगाळ वातावरण झालं. कोकम संपलं. हा, रायवलच आहे तो आंबा. रायवलच आहे. आंबट आहे आंबा तो. ती गेली निघत ना फिरून आत्ताच. किशोर नाखवाचा एक डोंगरावरच रस निघला तर सांगते, हाऊस फिटली होत.